नमस्कार पब्लिक. आज 26 जानेवारी असल्यामुळं ज्या शाळेमध्ये मी 5वी ते 12वी पर्यंत शिकलो त्या शाळेमध्ये ध्वजारोहणासाठी चाललो होतो. आता इथं तर आलोय, पण सगळ्या कार्यकर्त्यांची पाठीमागच्या गेटनं एंट्री झाली होती. जरी आता आम्ही या शाळेत शिकाय नसलो तरी पण 26 जानेवारी 15 ऑगस्ट आम्ही द्यायचं कधीच विसरत नाही. आता येऊन पाठीमागे बसलो होतो, पण नेहमीप्रमाणे जसे सर आम्हाला मागच्या बेंचवर उठून पुढं बसायला लावायचे ना, त्याचप्रमाणे सरांनी आज पण आम्हाला पाठीमागून उठून पुढं बसायला लावलं होतं. आता पुढं बसणं लय कठीण होतं, कारण की आम्ही पूर्ण शाळा पाठीमागे बसूनच पूर्ण केलेली आणि शेवट आम्ही नावाचीच बॅक बेंचवर होतो. ते सगळं जाऊ द्या, आता कार्यक्रमाला पण सुरुवात झाली होती. सांस्कृतिक, कला, नृत्य, नाट्य, क्रीडा स्पर्धा अशा वेगवेगळ्या दागिन्यांनी नटलेल्या चंदनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या पंचकृतीतील एक नावलौकिक विद्यालय आहे आणि आम्हाला पण गर्व आहे की आम्ही या शाळेमध्ये शिकलो आहे. शाळेतील विद्यार्थ्यांचे गुण शिक्षकांनी दिलेल्या संस्कारांवर दिसून येतात आणि आमच्या शाळेमधल्या मुलीच नाही तर मुलं पण कोणापेक्षा कमी नाही, हे फक्त मुलांच्या गुणावरूनच दिसून येते. कारण की इथले मुलं काय कोणापेक्षा कमी नाही हे तुम्हाला व्हिडिओ पाहून कळणारच आहे. शाळेतून शिकलेला आतापर्यंत एक पण विद्यार्थी वाया नाही गेला आणि तो कुठं ना कुठं जाऊन काहीतरी करतोय, हे पण आमच्यासाठी लय महत्वाची गोष्ट आहे. तिथून आलो ना, आता आम्ही डायरेक्ट मोठ्या गाडीत फिरायला निघालो होतो, ते पण कोणत्या मोनूच्या रिक्षामध्ये. त्याला म्हणलं हळूच चालवू, नाही तर तू द्या आम्हाला सांडून आणि तू जाय निघून. तर तिथं आलो, हे कार्यकर्ते इथं काय करतो ते काय माहिती. मला ना ती याची टक्कल व्हायला ना असं वाटतं एक ना जनाटा ठेवून द्यावा. त्याच्यामुळे याच्या टकलीत एक चापट आणली.